एन्काउंटर झालेल्या अक्षय शिंदेचा मृतदेह आज कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाणार आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह आज दफन केला जाण्याची शक्यता आहे। सीआयडी पथकाकडून एन्काउंटरच्या तपासणीला वेग आलाय, तर अक्षय शिंदेचे आई वडील आणि त्याचे वकील डॉक्टर ॲडव्होकेट अमित कटारनवरे हे कल्याण न्यायालयामध्ये पोहोचले होते। अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्कारासाठी दफन भूमीसाठी जागा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे। अक्षय शिंदेच्या कुटुंबियांकडून संरक्षणाची मागणीही केली जाते आहे। सोशल मीडियावर अनेक कमेंट येत आहेत, आमच्या जीविताला धोका आहे असं अक्षयचे नातेवाईक म्हणतात। आम्ही मेहरबान न्यायालयामध्ये मी कालच हा विषय मांडला की त्यांना दफनभूमी जी आहे ती जागा भेटत नाहीये आणि त्या विषयावरती सरकारच्या वतीने विनय कोणते कोरेगावकर ना विनय सरकारी वेणुगावकर हितेन वेणुगावकर यांनी आपलं स्पष्टीकरण दिलं की आम्ही त्याची केअर करू आणि डीसीपी कोऑर्डिनेट करतील लोकल अथॉरिटी सोबत। संध्याकाळपर्यंत तसं काय घडलं नाही, म्हणून मी डीसीपी जे आहे तिकडचे त्यांच्याशी फोनवर बोललो आणि त्यांना त्यांच्या सांगण्याप्रमाणे कोर्टामध्ये जे सबमिशन झाले त्याबाबत पत्र दिलं असता आज त्यांनी सकाळी बोलवलं त्यांना पीडितांच्या लोकांना। आता ते जातील तिकडे आणि त्यांना दफनभूमीच्या 2-3 काय स्पॉट सांगितलेले आहेत, त्या स्पॉटच्या अनुषंगाने दफन करण्यात येणार आहे ती पावळी। चार्जशीट घ्यायला आलतो तर आम्ही कॉपी टाकून दिलेली आता घेत आणि आता हे आमच्या वकील जे लढणार आहेत तर त्यांच्या जीवाला धोका आहे आणि त्यांच्या आई वडिलांना पण जीवाला धोका आहे आणि त्यांच्या सुरक्षेसाठी आम्ही इथं आलेलो आहोत। आणि त्या सुरक्षेसाठी आम्ही मागणी केलेली आहे आणि आम्ही गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पण ईमेल केलेला आहे। आम्ही मागणी केलेला आहे तर यांच्या सुरक्षेसाठी बंदोबस्त द्यावी आणि आता जे मुलाचा जे अंतिम विधी करणार जे आहेत ते त्याच्यासाठी पण सुरक्षा द्यावी, आम्ही हे मागणी केलेली आहे। तर याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। बघूयात। बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर जो आहे तो पहिल्या दिवसापासून मोठ्या प्रमाणात वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे। तर एन्काउंटर होऊन आज 4 दिवस उजाडले तरी अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ठेवण्यामध्ये आलेला आहे। त्याच्या कुटुंबियांनी काल उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली असताना मृतदेहाला अंत्यक्रिया पार पडण्याकरिता जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी एकंदरीत केलेली आहे। परंतु हा प्रश्न जो आहे तो स्थानिक पातळीवरती सोडवण्यात यावा अशा सूचना ज्या आहेत त्या उच्च न्यायालयाने दिल्या आहेत। परंतु आपण पाहिलं तर हा मृतदेह जो आहे तो गेल्या 4 दिवसांपासून याच छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे। यामागचं कारण म्हणजेच की आपण पाहिलं तर अक्षय शिंदे जो आरोपी आहे तो मूळचा बदलापूरचा आहे, परंतु बदलापूर नागरिकांनी जो आहे तो कडाडून अक्षय शिंदेच्या मृतदेहाला स्वीकारण्यास नकार जो आहे तो केलेला आहे, मोठ्या प्रमाणात विरोध एकंदरीत केलेला आहे। आपण पाहिलं तर बदलापूर असेल किंवा अंबरनाथमध्ये हा मृतदेह जो घेऊन आले तर आम्ही त्याला कडाडून विरोध करू असं देखील संतप्त बदलापूरकरांनी जे आहे प्रतिक्रिया दिल्यात। अशातच ठाणे किंवा कळव्यामध्ये हा अंत्यक्रिया पार पडण्याची शक्यता वर्तवली जात होती, परंतु आता ठाणे असेल किंवा कळवा असेल या ठिकाणाहून ह्या शहरामधून देखील अक्षय शिंदेचा मृतदेह जो आहे तो स्वीकारण्यास नागरिकांनी कुठेतरी विरोध केलेला आहे। तर अनेक नागरिक जे असतील किंवा अनेक राजकीय नेते आहेत ते आज ठाणे पोलीस आयुक्तालय असतील किंवा जे ठाण्यातील पोलीस स्थानक आहेत, प्रभाग समिती आहेत, त्यामध्ये अनेक पत्र देखील देण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जात आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।